डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय शाहू महाराज की जय अन्ना भाऊ साठे की जय मौलाना आजाद की जय। जमील भाई तांबोली तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, जमील भाई तांबोली तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। अरे जमील भाई तांबोली तुम आगे बढ़ो। आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतर सुद्धा आपण अत्यंत मूलभूत गोष्टींसाठी उपोषणाला बसावं। लाजीरवाणी बाब आहे। आमचे मित्र जमीर तांबोळी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्यांचा 7वा दिवस आहे। त्यांना सहकार्य करणारे आमचे आजिजभाई शेख आहेत आणि आमचे अनेक इतर सहकारी आहेत। आणि यांच्या मागण्या काय आहेत तर बाबा रे, झोपडपट्ट्यांमध्ये असणारी अस्वच्छता, तिथले रस्ते, तिथलं शिक्षण आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बोकाळलेला भ्रष्टाचार आहे। या शहराला कीड लागलेली आहे भ्रष्टाचाराची। त्यामुळं सामान्य माणसाचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। जर आमचे जमीरभाई तांबोळी आज वयोवृद्ध आहेत तरीसुद्धा त्यांच्यावर ही वेळ यावी। इथल्या राज्यकर्त्यांना मी नम्रपणे विनंती करतो की आपण या देशाचे, या राज्याचे, या शहराचे एक जबाबदार नागरिक आहात। आपणाला या गोष्टी कळायला पाहिजेत की बाबा रे, झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आत्ताच कुठं सामान्य कामगार या शहरामधला कोविड नंतर कसा बसा उठू पाहतोय, तर त्याच्या मागं ही रोगराई, या अस्वच्छता, ह्या गोष्टी पाठीशी त्याच्या जडलेल्या आहेत। आणि मी परत एकदा सांगतो, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग आहे, महात्मा ज्योतिराव फुल्यांना मानणारा वर्ग आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे, अण्णाभाऊ साठेंच्या विचारांवर चालणारा वर्ग आहे। तर या सगळ्या महापुरुषांचा जो लढा होता तो लढा कशासाठी होता आणि आता आपण काय करत आहोत? लढा आमचा न्यायासाठी, लढा आमचा हक्कासाठी, लढा कष्टकऱ्यांसाठी, झोपडीत राहणाऱ्या त्या माझ्या बहिणीसाठी, राब राब राबणाऱ्या ह्या माझ्या भावासाठी, उपोषणाला बसणाऱ्या या माझ्या दादांसाठी। भीमा तुला ऐकलं बा पोरानीच तुझ्या, दारूच्या एका घोटासाठी र बाबा र माया, दारूच्या एका घोटासाठी। भीमा तुझं पोर आता तुझं राहिलं नाय रे, तुझं राहिलं नाय, सात तुझी सोडून धरतो वैऱ्याचं पाय रे, वैऱ्याचं पाय। कधी कमळाच्या पाठी, कधी इंजिनच्या पाठी, कधी बाणाच्या पाठी, कधी मशालीच्या पाठी, कधी घड्याळीच्या पाठी, कधी तुतारीच्या पाठी, रोज रोज धरतो हा नव्या झेंड्याची काठी। भीमा तुला ऐकलं बा पोरानीच तुझ्या, दारूच्या एका घोटासाठी र बाबा र माया, दारूच्या एका घोटासाठी, कागदी नोटासाठी, मटणाच्या बोट्यासाठी। भीमा तुला ऐकलं बा पोरानीच तुझ्या, दारूच्या एका घोटासाठी। पण आत्ताचा नागरिक सजग झालेला आहे। तो आता वैचारिक प्रबोधनामुळे तो पुढे आलेला आहे आणि तो म्हणतोय इथल्या महापुरुषांना आम्ही विकू देणार नाहीत। भीमा तुला आता आम्ही विकू देणार नाहीत। आता आम्ही योग्य व्यक्ती बघून, ज्याच्या खांद्यांवरती क्षमता पेलवण्याची ताकद आहे, अशाच व्यक्तींवरती आम्ही जबाबदारी देऊ आणि अशाच व्यक्तींना नव्या दमाचं, नव्या ताकदीचं नेतृत्व आम्ही पुढे आणू, जे प्रामाणिकपणे सामान्य जनतेसाठी भांडेल, जे सामान्यांसाठीच न्यायाची भूमिका घेईल, अशी या ठिकाणी मी माझी इच्छा व्यक्त करतो। आणि परत एकदा जमीरभाईंच्या लढ्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही त्यांच्या सोबतच आहोत। आजिजभाई हे आमच्या सोबत आहेत। तर एवढंच बोलतो, थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। माइक लगाओ ना।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की, जय छत्रपती शिवाजी महाराज की, जय शाहू महाराज की, जय अन्ना भाऊ साठे की, जय मौलाना आजाद की, जय। जमील भाई तांबोळी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जमील भाई तांबोळी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अरे जमील भाई तांबोळी तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। आज या ठिकाणी आमचे मित्र जमीलभाई तांबोळी खरोखर म्हणजे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने खरोखर म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचं गोरगरीब कुटुंब राहतोय। कोण बीड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, यूपी, बिहार चारही बाजूनी लोक ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कष्ट करण्यासाठी इथं आलेले आणि त्यांच्या कष्टाची मलई खाणारे हे दलाल लोक जे आतमध्ये बसलेले जे आहे महानगरपालिकामध्ये, आमची विनंती महानगरपालिकाचे दलाल लोकांनी दलालगिरी आयुक्त साहेबांनी ह्यांना हाणून बाहेर काढलं पाहिजे। जे कष्टकरी असे कामगार वर्ग आहे बिचारे लोक रोजगार करण्यासाठी इथं आलेले, त्यांना रोजगारासाठी संडास साफसफाई असन का बाथरूम साफसफाई असन, गार्डन साफसफाई असन, कब्रस्तानचे विषय असन, स्मशानभूमीचे विषय असन, गार्डनचे विषय असन, हे साफसफाईचे विषय कधी आयुक्त साहेब संडास बाथरूम मध्ये खाली उतरून हात घाण करू शकत नाही, अधिकारी करू शकत नाही। करणारा वर्ग आमचा कष्टकरी गोरगरीब वर्ग असल्या कारणाने आमची विनंती, जे काम करणारे त्यांना योग्य न्याय भेटलं पाहिजे। त्यांनाच डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टदार साईडला करून त्यांना मानधनावर घेतलं पाहिजे। कॉन्ट्रॅक्टदारांनी 1 लाखाचं काम असन तर त्या ठिकाणी 1-1 करोड रुपये लूटमार करायचं काम करायला लागले। कामगार वर्ग 1000 तिथे दाखवतात आणि ह्या ठिकाणी बघितल्यानंतर 100 कामगार असतात, पण 900 कामगारांचा पगार हे पिळवणूक करून गोरगरिबांच्या खिशामध्ये टाकायचं काम हे कॉन्ट्रॅक्टदार करतात आणि त्यांच्या साठा लोटामध्ये कोण अधिकारी असन त्याची चौकशी लागली पाहिजे। इतका करोडो रुपयाचा जे भ्रष्टाचार चालू आहे, नेमकं हे पैसा कुठं चालला आणि आयुक्त साहेब का गप बसले ह्याची आम्हाला माहिती आणि जनतेला माहिती पाहिजे। हे पैसा आयुक्त साहेबांचा आणि पालिकेच्या अधिकारीचा नसून हे जनतेचा आमचा पैसा आहे। आज सामाजिक कार्यकर्ता आमचा जमीलभाई तांबोळी ज्या पद्धतीने बसलाय त्याचे आता 6वा दिवस, आज 7वा दिवस आहे। काल 6 दिवस झाले मी केंद्रीय मंत्री मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या बी कानावर टाकलेलं आहे। आता आठवले साहेब बी दखल घेणार आहे। आता आम्हाला एकच विनंती आहे, जमीलभाई तांबोळी हे 7वा दिवस चालू झाले, त्यांच्या पोटामध्ये अन्न नाही, ते उपाशी तापाशी इथं बसलेले, त्यांच्या जीवाची काळजी घ्यायला पाहिजे। लवकर लवकर चौकशी लागली पाहिजे, लवकर लवकर आपला महसूल कसं वाचवता येईल, आपली महानगरपालिका कशी स्वच्छ राहता येईल हे बघितली पाहिजे। अनेक वर्षे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीच सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। ज्या पद्धतीने आम्हाला शिकवण बाबासाहेबांनी दिली त्या पद्धतीने आमचे मित्र जमीलभाई तांबोळी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लढा देतात। त्यांच्यासोबत आमचे मित्र विनोद जे आहे चांगला आमचा मित्र विनोद सामाजिक क्षेत्रामध्ये चळवळीमध्ये काम करतोय, युनियन लीडर म्हणून टाटामध्ये काम पाहतोय। त्यानंतर तिथं बी गोरगरिबामध्ये वंचितावर जे लोक ज्यांच्या पाठीशी कोण नाही त्यांच्यावर अत्याचार नेहमीच होत राहतोय। ज्या पद्धतीने आता विनोदसाठी बी आम्हाला आंदोलन मोठ्या प्रमाणात घ्यायचं आहे, ज्या पद्धतीने विनोदवर बी आमचा फक्त टाटा कंपनीचा युनियन लीडर झाल्यामुळं काही लोकांना, जातीवादी लोकांना ते खपलं गेलं नाही, त्यासाठी बिचारीच्या तोंडावर काळं लावणं, गाठ पाणी टाकणं, कचरा टाकणं आणि त्याला बदनाम करायचं काम ज्या लोकांनी केलंय त्यांच्यासाठी बी आमचे लेखी स्वरूपात कागदपत्र चालू आहे आणि आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने चळवळीच्या लोकांच्या पाठीशी राहतो, गोरगरिबांच्या पाठीशी राहतो। आम्हाला श्रीमंतांची गरज नाही, लूटमार करण्याची गरज नाही। आज बी आम्ही रस्त्यावर आहे,
उद्या बी रस्त्यावर राहणार आणि जमीर तांबोळी साहेब तुमच्या पाठीशी आज याकूब भाई आमचे इनामदार साहेब जे आहे ते बी आमच्या सोबत नेहमी रोज रात्रंदिवस तुमच्या सोबत आहे. अशफाक भाई तुमचे येत आहे, खालिद मुजावर येतात, त्यानंतर आझर पानसारी येत आहे, आपले छोटू पठाण येत आहे, सगळेच कार्यकर्ते तुमच्या सोबत आहे. आणि मी आपल्याला आश्वासन देतो लवकरात लवकर या पालिकेने लवकरात लवकर निर्णय लावला नाही तर RTIच्या स्टाईलमध्ये आम्ही पुढचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. का की ते वैयक्तिक जमील तांबोळी यांचं काम नाही, गोरगरिबांचं कष्टकरी वर्गांसाठी. का की संडास बाथरूममध्ये जाणारा गरीबाच वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, त्यासाठी त्यांच्यासाठी जे जमीलभाई तांबोळी बसले ते चांगल्या कामासाठी बसले. त्यांच्या घरामध्ये अन्न आहे का नाही आहे, बायको पोरं तिला उपाशी आहे का काय ते त्याला कल्पना नाही विचारायला, पण स्वतः उपाशी बसलाय जनतेसाठी. त्यासाठी आयुक्त साहेबांनी लक्ष टाकावं पुन्हा एकदा. आणि आमचा इशारा आहे जमील भाईच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे जे चांगले विषय घेतले त्याला मार्ग लागलं पाहिजे. आता ते बसल्यानंतर 6 दिवस झाले, ज्या पद्धतीने दात घासताना एकदम साफसफाई करतायत आपण माणसं, त्याच पद्धतीने मॅडमने सांगितल्याप्रमाणे संडास बाथरूमची बी साफसफाई चांगल्या पद्धतीने चालू आहे. का चालू आहे तर जमीलभाई तांबोळी ह्या ठिकाणी बसले, त्यासाठी वार्डामध्ये सगळ्या ठिकाणी संडास बाथरूम गार्डन बिर्डन सगळी साफसफाई चालू आहे. त्यांना माहिती आहे जमीलभाई तांबोळी उपोषणाला बसलाय तवर आपल्याला साफसफाई असं चालणार नाही. जमीलभाई तांबोळी बसलेले ह्यासाठी बसलेले आत्ताच नाही, ह्याच्या पुढं बी साफसफाई वगैरे सगळं चांगलं पाहिजे. हे तर राहणारच, पण चौकशी लागली पाहिजे. जे दलाल लोक आहेत ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं ते नाव लिहिलेलं आहे त्यांच्यावर बी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. इतकं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज, सलाम अलैकुम.